नमस्कार. MS एक्सेल व्हिडिओ मालिका भाग 3 यामध्ये आपण आजच्या या भागामध्ये आपण फॉर्म्युला या घटकाविषयी माहिती घेऊया. एखाद्या आकडेमोड करताना त्या संख्यांची बेरीज, वजाबाकी, मल्टिप्लिकेशन इत्यादी करताना कुठले फॉर्म्युले लावता येईल, कसे लावायचे याविषयी आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत. तर इथे बघा, मी एक शीट तयार केलेली आहे आणि इथे एक मांडणी केलेली आहे. ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन या सगळ्या प्रोसेसची मी इथे मांडणी केलेली आहे, जेणेकरून तुम्हाला सोप्या भाषेत सांगता यावे की फॉर्म्युले कसे लावावेत. तुम्ही लक्षपूर्वक बघा. ते आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, ॲव्हरेज या म्हणजे सरासरी या सगळ्या क्रियांविषयी फॉर्म्युले कसे लावायचे हे पाहणार आहोत. तर आपण सर्वप्रथम जो फॉर्म्युला पाहणार आहोत तो आहे बेरीजसाठी. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, बेरीज आपल्याला करायची आहे ॲडिशन. ठीक आहे. इथे 42 अधिक 15 यांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर आपल्याला फॉर्म्युला टाईप करायचा आहे इक्वल, त्यानंतर ब्रॅकेट. ठीक आहे. ब्रॅकेट, त्यानंतर कोणाची बेरीज करायची आहे 42, कुठल्या सेल मध्ये आहे ते E5 बरोबर. त्यानंतर प्लसचं साइन द्यायचं आपल्याला इथे प्लस, आणि 15 E6 मध्ये. ठीक आहे. हे टाईप करून आपल्याला ब्रॅकेट क्लोज करायचं आहे आणि एंटर प्रेस करा. तर बघा, इथे दोघांची बेरीज आलेली आहे. एकदम सोप्या पद्धतीचं आहे, तुम्ही फक्त लक्ष द्यायचं आहे. यानंतर जर तुम्हाला फॉर्म्युला टाईप न करता जर डायरेक्ट पाहिजे असेल तर इथे त्यांनी हे बघा इथे दिलेले आहे समचं. फक्त जिथे बेरीज पाहिजे तिथपर्यंत तुम्हाला सिलेक्ट करून सम या ऑप्शनवर क्लिक करायचं. तर बघा, इथे बेरीज आलेली आहे. आता आपण पाहूया सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. इथे पण त्याच पद्धतीने आपल्याला जायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला इक्वलचं साइन टाईप करायचं आहे. इक्वलचं साइन टाईप करून ब्रॅकेट. ब्रॅकेट दिल्यानंतर 85 कोणत्या सेल मध्ये आहे तर I5 आणि वजाबाकीचे चिन्ह. त्यानंतर 46 आहे I6 मध्ये, त्यामुळे I6 आणि ब्रॅकेट क्लोज करून एंटर प्रेस करा. तर बघा, इथे वजाबाकीचं उत्तर आलेलं आहे. अशाच प्रकारे आपण आता गुणाकार कसं करायचं हे पाहूया. त्यानंतर आपण पाहूया मल्टिप्लिकेशन. तर इथे बघा, इक्वल साइन, त्यानंतर 48 कुठल्या सेल मध्ये आहे तर M5 बरोबर. त्यानंतर गुणाकार म्हणजे इथे स्टारचं चिन्ह द्यायचं आणि M कशामध्ये आहे ते ह्याच्यामध्ये M8 मध्ये, तसं म्हणजे 8 जे आहे सॉरी M6 मध्ये, आणि ब्रॅकेट क्लोज करून इक्वलचं साइन, इंटरचं साइन दाबायचं आहे. तर बघा, दोघांचं गुणाकार इथे ते उत्तर आलेलं आहे. यानंतर आपण पाहूया भागाकार. सेम प्रोसेसने जायचं आहे आपल्याला. इक्वलचं साइन, ब्रॅकेट, त्यानंतर 72 कुठल्या सेल मध्ये आहे तर Q5 मध्ये, आणि भागाकारचे म्हणजे हे साइन देऊन 6 कुठल्या सेल मध्ये आहे तर Q6 या सेल मध्ये, आणि ब्रॅकेट क्लोज करून टाकायचं आहे आणि एंटरचं साइन प्रेस करायचं. तर बघा, या दोघांचा भागाकार जो आहे तो 72 इथे आलेला आहे. त्यानंतर आपण पाहूया ॲव्हरेज म्हणजे सरासरी काढायची. एखाद्या सिरीज मधून नंबरच्या सरासरी काढायची असल्यास ती कशी काढायची, त्यासाठी काय फॉर्म्युला आहे ते आपण पाहूया. तर इक्वल टू, त्यानंतर ॲव्हरेज, त्यानंतर ब्रॅकेट, आणि ज्या सेल पासून आपल्याला पाहिजे असेल त्या सेलचं प्रथम इथे आपल्याला क्रमांक लिहायचं F13, आणि हे आपल्याला चिन्ह देऊन पुढे ज्या सेल पर्यंतची आपल्याला ॲव्हरेज काढायची आहे ते सेलचा क्रमांक लिहून ब्रॅकेट क्लोज करून एंटर प्रेस करता. बघा, या संख्येची सिरीजचं आपल्याला इथे ॲव्हरेज म्हणजे सरासरी मिळालेली आहे. ठीक आहे. बघा, किंवा याचं तुम्ही डायरेक्टही असं काढू शकता. याला सिलेक्ट करून घ्या. इथे बघा, ॲव्हरेज एक आपल्याला हे दिलेलं आहे, शॉर्टकट दिलेला आहे, त्यावर जरी क्लिक केला तरी ॲव्हरेज आपल्याला काढता येईल.
ठीक आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत मॅक्स, मिन आणि काउंट हे ऑप्शन. तर हे काय आहे आता पाहूया. मॅक्स म्हणजे काय, एखादी जर संख्या सिरीज असेल, संख्यामाला असेल, तर त्यामधून मोठ्यात मोठा नंबर जो आहे तो काढायचा असल्यास तो कसा काढायचा. सर्वप्रथम इक्वल टू, त्यानंतर मॅक्स ब्रॅकेट, आणि ज्या सेलपासून म्हणजे ज्यापर्यंत आपल्याला सेलपर्यंत पाहिजे असेल त्या सेलचा क्रमांक असं लिहायचं. बघा जसं 25 I30 मध्ये आहे, 13 मध्ये, तर I20 पर्यंत पाहिजे, तर बघा त्याला ते क्रमांक लिहून ब्रॅकेट क्लोज करून एंटर प्रेस केल्यास मॅक्स नंबर आपल्याला मिळणार आहे. सेम प्रोसेस आपण मिनिमम साठी करतो, किंवा तुम्ही जर इथे शॉर्टकट वापरायचं असेल तर हे सुद्धा वापरू शकता. याला पूर्णपणे सिलेक्ट करून इथे बघा कोपऱ्यात, ठीक आहे, आधी याला मी सिलेक्ट करतोय इथपर्यंत, खालच्या ब्रॅकेट पर्यंत, आणि इथे बघा तुम्हाला मॅक्स हे एक ऑप्शन दिसणार आहे. त्यावर मी क्लिक केल्यास इथे मॅक्स नंबर म्हणजे मॅक्झिमम जो मोठ्यातला मोठा नंबर आहे तो इथे येणार आहे, डिस्प्ले होणार आहे. सेम प्रोसेस मिनिमम साठी करू शकतो आपण. इक्वल टू द साइन मिनिमम, आणि ज्या सेल पासून आपल्याला पाहिजे असेल, जसं K13 आणि हे चिन्ह देऊन K20 आणि ब्रॅकेट क्लोज करून एंटर प्रेस करा. तर बघा मिनिमम नंबर म्हणजे सिरीज मधला लहानात लहान क्रमांक आपल्याला मिळणार आहे. आता एखादी संख्यामाला असेल, ठीक आहे, बघा इथे आणखी एकदा मी शॉर्टकटचा वापर करतोय, ठीक आहे. याला मी सिलेक्ट करून इथे बघा, इथे पण मिनिमम तुम्ही शॉर्टकटद्वारे काढू शकता. इथे एक ऑप्शन आहे मिन, ठीक आहे. मग याच्यावर क्लिक केलं तर बघा या सिरीज मधला लहानात लहान अंक म्हणजे 3 डिस्प्ले होतोय. एखादी वर्णमाला संख्यामाला असेल आणि त्याच्यामधले किती क्रमांक आहेत, समजा इथे एक सिरीज दिली आणि याच्यामध्ये किती क्रमांक आहेत, संख्या आहेत, हे काढायचं असल्यास इक्वल टू काउंट, आणि ज्या सेल पासून ज्या सेल पर्यंत पाहिजे असेल त्या सेलचा याप्रमाणे क्रमांक लिहून ब्रॅकेट क्लोज करून एंटर दाबास, तर या संख्यामालेमध्ये 8 संख्या आहेत असं आपल्याला दिसणार आहे. याला सुद्धा तुम्ही शॉर्टकट वापरू शकता. सिलेक्ट करून घ्या आणि इथे बघा काउंट म्हणून एक ऑप्शन आहे, या काउंटवर क्लिक केल्यास या संख्येमध्ये 8 संख्या आहेत असं आपल्याला दिसून येतात. तुम्ही याचा सराव करा आणि काही अडचण आल्यास आपण पुढील भागामध्ये याला सॉल्व्ह करूया. धन्यवाद.